ठाणे बोरिवली दुहेरी बोगदा प्रकल्पाच्या टीबीएम यंत्रणेचा शुभारंभ मंगळवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाला। यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सुनेत्रा पवार, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक उपस्थित होते। ठाणे बोरिवली दुहेरी बोगदा प्रकल्पासाठी नायक आणि अर्जुना अशी नावे असलेली टीबीएम यंत्रे वापरण्यात येत आहेत। नायक हे संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील फुलपाखराच्या नावावरून तर अर्जुना हे याच उद्यानातील प्राचीन वृक्षाच्या नावावरून देण्यात आल्याचं फडणवीस म्हणाले। या प्रकल्पाच्या कामामुळे नागरिकांना कोणताही त्रास होणार नाही याची काळजी घेतली जात आहे। बोगद्यामुळे घोडबंदर रस्त्यावरील वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात कमी होईल असा दावा फडणवीस यांनी केलाय। हा प्रकल्प भविष्यात ठाणे खाडी किनारी मार्गाशी जोडला जाणार असून प्रकल्पामुळे जैवविविधतेवर कोणताही परिणाम होणार नसल्याचंही फडणवीस म्हणाले। प्रकल्पाची एकूण लांबी 11.84 किमी असून त्यामध्ये 10.25 किमी लांबीचा मुख्य बोगदा आहे। बोरिवली दिशेला 5.75 किमी आणि ठाण्याच्या दिशेला सुमारे 6.75 किमी लांबीचा बोगदा खोदण्यात येणार आहे। सुमारे 16,664 कोटी रुपये खर्चाच्या या प्रकल्पामुळे सध्या लागणारा 90 मिनिटाचा प्रवास केवळ 15 मिनिटांवर येणार आहे। त्यामुळे इंधनाची बचत होऊन प्रदूषणातही मोठी घट होईल असेही यावेळी स्पष्ट केले। हा प्रकल्प MMRDA मार्फत राबवण्यात येत असून मे 2028 पर्यंत प्रकल्प पूर्ण करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे असेही फडणवीस म्हणाले। या प्रकल्पाच्या कामाला ठाण्यातून सुरुवात झाली। या कामावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दररोज लक्ष ठेवून असतील, परिणामी हे काम वेगाने होईल असा विश्वास यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे। हा प्रकल्प MSRDC कडे होता, नंतर आपण निर्णय करून हा MMRDA ला दिला आणि आता MMRDA ने 16,600 कोटी रुपये खर्च करून या ठिकाणी हे काम हातामध्ये घेतलंय। पॉवर फायनान्स कॉर्पोरेशनने त्याच्याकरता आपल्याला लोन दिलेलं आहे। या प्रकल्पामुळे जो काही जवळपास 90 मिनिटाचा वेळ लागतो पीकला आणि कधी कधी त्याही पेक्षा 2-2.5 तासाचा वेळ लागतो, तो वेळ केवळ 15 मिनिटावर येणार आहे, 15 मिनिट्स। यामुळे मोठ्या प्रमाणात एकतर अंतरही आता 23 किलोमीटरचं अंतर आहे, या बोगद्यामुळे ते 12 किलोमीटरचं अंतर होईल। त्यामुळे पेट्रोलची बचत होईल, प्रदूषणात मोठ्या प्रमाणात घट होईल आणि एक प्रकारे सस्टेनेबल अशा प्रकारचा कॉरिडॉर यातनं सुरू होणार आहे। हा प्रकल्प मे 2028 पर्यंत पूर्ण करण्याचं संकल्पित आहे। मेगा इंजिनिअरिंग जी एक अतिशय नावाजलेली कंपनी आहे, देशामध्ये अनेक रेकॉर्ड ब्रेकिंग टनेल्स या मेगाने केलेले आहेत, त्यांनीच आता हे काम या ठिकाणी हातामध्ये घेतलंय। हे 2 TBM या ठिकाणी आहेत। नायक आपण लॉन्च केलाय। नायकचं हे जे नाव आहे, हा जो काही फुलपाखरू आपल्याला दिसतंय ते संजय गांधी नॅशनल पार्क मधल्या फुलपाखराचं नाव नायक असल्यामुळे ते नायक आहे। आणि दुसरं अर्जुन आहे, तिथल्या झाडाचं नाव, अतिशय प्राचीन वृक्षाचं नाव अर्जुना असल्यामुळे असे 2 TBM या ठिकाणी आहेत की जे काम करतील। खरं म्हणजे सगळ्यात महत्वाचं, आतापर्यंत आपण वापरलेल्या TBM मध्ये सर्वात मोठ्या व्यासाचं TBM 13.34 मीटर या व्यासाचं TBM हे पहिल्यांदा या ठिकाणी आपण वापरतो आणि 4 हार्ड रॉक TBM या ठिकाणी वापरले जातील। जसं मी सांगितलं, 2 ठाण्याकडनं, 2 बोरिवलीकडनं आणि उत्खननामध्ये स्थिरता निश्चित करण्याकरता TBM शील्ड हे पहिल्यांदा वापरलं जात आहे, ज्यामुळे लोकांनाही त्रास होणार नाही, मग कलेक्शनही चांगल्या पद्धतीनं करता येईल। अशा पद्धतीनं हे कार्य या ठिकाणी होत आहे।